आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी कोल्हापूरमधून आहे। कोल्हापूर शहरात पावसाने उघडीप सध्या घेतलेली आहे, मात्र जिल्ह्यात पावसाचा जोर अजूनही कायम आहे। राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे, त्यातनं 4000 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे। राधानगरी धरणातनं विसर्ग होऊन सुद्धा पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या नियंत्रणात असल्याचं कळत आहे। आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात या संदर्भात आमचे प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। भूषण, सध्या कोल्हापूरमध्ये पावसाची कशी स्थिती आहे? नक्कीच कोल्हापूर शहर परिसरात पावसानं चांगली उघडीप दिलेली आहे, मात्र जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात अजूनही पावसाचा जोर कायम आहे आणि त्यामुळे राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे अजूनही उघडे आहेत, ज्यातून 4000 क्युसेकचा विसर्ग भोगावते नदीपात्रामध्ये आणि तो पर्यायानं पंचगंगा नदीपात्रामध्ये देखील होतोय। मात्र शहरात पावसानं दिलेली उघडीप आणि दुसरीकडे अलमट्टी धरणातून वाढवला आलेला विसर्ग यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्यापर्यंत तरी नियंत्रणात असल्याचं बघायला मिळतंय। कारण सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 32 फूट 8 इंचांपर्यंत जाऊन पोहोचलेले आहे आणि यातील 33 बंधारे जे आहेत ते अजूनही पाण्याखाली असल्याचं बघायला मिळतंय। दुसरीकडे धरणांच्या पाणीसाठ्यात देखील चांगली समाधानकारक वाढ होते। काळमवाडी धरण आता जवळपास 73% इतकं भरलेलं आहे आणि त्यामुळे हा देखील एक मोठा दिलासा म्हणावा लागेल, कारण धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असताना पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होईल अशा पद्धतीचा अंदाज आहे तो वर्तवला जात होता। मात्र ज्या पद्धतीनं अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे, अलमट्टी धरणातून सध्या जवळपास 1,30,000 क्युसेकचा विसर्ग आहे तो सुरू करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे हा एक मोठा दिलासा कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांना मिळाला आहे असं म्हणावं लागेल आणि त्यामुळे पावसाचा धन्यवाद भूषण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय राधानगरी धरणाच्या 2 स्वयंचलित दरवाजांमधून सध्या 4000 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे। इतर ठिकाणी पावसानं उघडीप दिलेली असली तरी जिल्ह्याच्या इतर भागांमध्ये मात्र पावसाचा जोर कायम असल्याचं कळत आहे। त्यामुळे सध्या हा विसर्ग 4000 क्युसेकनं सुरू आहे।